त्यांना तेही कळणार नाही बोललेलं. हेय म्हणजे हेय उपादेय मध्ये हेय म्हणजे जे सोडायचंय ते, आणि उपादेय म्हणजे जे घ्यायचंय ते. तर आपल्याला म्हणजे परमात्मा समजून घेण्यासाठी किंवा सच्चिदानंद समजून घेण्यासाठी त्याच्या विरुद्ध असलेल्या किंवा त्याच्यापासून लाभ देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कळल्या पाहिजेत आणि त्याच्यापर्यंत नेणाऱ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. म्हणून हेय आणि उपादेय म्हणजे घ्यायचं, टाकायचं काय आणि घ्यायचं काय, हे हेयोपादेय विवेक. आणि हा हेयोपादेय विवेक वेगवेगळ्या स्तरावर उपयोगी पडतो. म्हणजे समजा व्यवहारात ही अगदी छोट्या व्यवहारात की कोणाला लुटून पैसा कमवायचा की प्रामाणिकपणे, तर लुटून पैसा कमावणं हे हेय झालं आणि प्रामाणिकपणे कमवणं हे उपादेय झालं. आता पैसा, प्रामाणिकपणे पैसा कमवणे हे उपादेय झालं, पण तो पैसा कमावलेला फक्त स्वतःसाठी असेल तर ते हेय झालं. आणि त्याचा शास्त्राप्रमाणे भाग केला तर म्हणजे ईश्वरासाठी किंवा स्वतःसाठी जरी वापरला तरी आपलं शरीर रक्षण आणि आपल्या सात्विक इच्छांच्या पूर्ती करताच वापरणं, हे झालं हेय भाग. तर हेय म्हणजे थोडक्यात काय टाकायचं, आणि उपादेय म्हणजे जे घ्यायचं ते, म्हणजे सात्विक कामाकरता वापरायचं म्हणजे उपादेय झालं असं. हे वेगवेगळे विवेक आहेत, ते आत्मतत्व समजून घेण्यासाठी सांगितलेले. म्हणजे सत असत विवेक आहे. म्हणजे सत काय आणि असत काय. सत म्हणजे त्रिकाला बाधित आणि सर्वत्र सर्व ठिकाणी एकाच वेळी असलेलं एकम एव अद्वितीय असं तत्व काय, आणि ते सोडून बाकीचं जे आहे ते असत आहे किंवा मिथ्या आहे. म्हणजे भास तरी आहे किंवा असत आहे. तर ते तेही जसं आत्मतत्व समजून घ्यायला उपयोगी पडतं तसं व्यवहारातही उपयोगी पडतं. म्हणजे जास्त सत काय आहे ते करणं म्हणजे कसं, तर महाराजांनी एका प्रवचनात उदाहरण दिलंय. तात्पुरती नोकरी आहे आणि कायमची नोकरी आहे. तर तात्पुरती नोकरीपेक्षा आपण कायमची निवडतो, तर हे त्यातल्या त्यात सत झालं, जास्त टिकणारं जे आहे. तर असा सदअसत विवेक झाला. नंतर हेयोपादेय विवेक, सदसत विवेक, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विवेक. क्षेत्र म्हणजे जे आत्मतत्व सोडून जे काही आहे ते क्षेत्र आहे. तर त्याच्यापासून क्षेत्रज्ञ म्हणजे या सर्व बाहेरच्या संसाराला जाणणारा जो आहे तो कुटस्थ साक्षी असा आत्माराम ज्याला आपण म्हणतो तो परमात्मा आहे. तर ते त्याचा विवेक जो आहे तो क्षेत्रज्ञ विवेक, जो गीतेत 13व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर कोणते कोणते झाले, क्षेत्रज्ञ झाला, हेय उपादेय झाला, सत असत झाला, नित्यानित्य पण आहे ना. हा नित्य अनित्य. नित्यानित्य नित्य अनित्य हा सत असतचीच पहिली स्टेप आहे, कारण सत मध्ये सर्व काळी बरोबर सर्व ठिकाणी आहे, आणि नित्य म्हणजे सर्व काळी जो आहे हे पहिल्यांदा समजून घेणं. त्यामुळे नित्य अनित्य विवेक. आणि अजून एक राहिला सारासार विवेक आहे, आत्मनात्म विवेक आहे. आत्मानात्म विवेक, सार असार विवेक. हे सगळे म्हणजे आत्मपदार्थापासून अनात्म पदार्थ, तो आत्मानात्म विवेक हा क्षेत्रज्ञाच्या जवळ जातो. हे सगळेच ऍक्च्युली सगळेच विवेक जे आहे ते आत्मतत्वाला बाकी संसारापासून वेगळे करणार आहे. जगात सार काय आहे आणि असार काय आहे. सार म्हणजे ज्यात तत्व आहे, ज्याच्यात मुख्य काय म्हणतात, जे घेण्यायोग्य आहे किंवा जे खरं आहे किंवा जे त्यातलं मुख्य आहे ते घेणं म्हणजे सार. असा निरक्षीर विवेक पण आपण म्हणतो तसं. अजून 1 मिनिट, कोणीतरी. 1 मिनिट. 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 1
दुसरं ते करिश्मा, तू बुधवारच्या ह्याच्यातलं विचारलेलं ते तेव्हाच घेऊया आपण, चालेल ना? हो हो, बुधवारीच म्हटलंय मी, बिकॉज ते कंटिन्युएशन मध्ये चालेल, त्याच आहे. तेव्हाच्या ह्याच्यात. चालेल, मग आता आपण सुरुवात करू. मुखम करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमां वन्दे परमानंद माधवम्. आपदामुपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमः. आपण बऱ्याच वेळा हे पाहिलं की आपण सत्संगात जो विषय घेतो तो सगळीकडून कुठून ना कुठून तरी तोच विषय समोर येतो. आणि त्यात अजून एक विशेष म्हणजे आपण इथे जो विषय घेतो तर नेमकं महाराजांच्या ग्रुपवर कोणीतरी त्या विषयासंबंधीच पोस्ट करतं. आता आपण इथे भावार्थ रामायण सुरू केलं तर तिथे ते सिक्ची म्हणून आहेत, त्यांनी गोविंद गिरीजींनी जे रामकथा लिहिलेली आहे, रामायण लिहिलेलं आहे, म्हणजे त्यांचा जो रामायणाचा अभ्यास आहे तो त्यांनी थोडंसं प्रवचनात्मकच वाटतं ते, पण ते लिहिलेलं आहे. तर त्याच्या पोस्ट होत आहेत नेमक्या, आणि म्हणजे यातनं कुठून तरी कळतं की हे जे सगळं चाललेलं आहे ते महाराजांच्या इच्छेने चाललेलं आहे. तर कालची आणि आजची त्यातली पोस्ट खूप छान होती. म्हणजे तर आणि रामायणाबद्दलच असल्यामुळे इथे ते सांगायला हरकत नाही की त्यांनी असं सांगितलं की तुलसीदास असं म्हणतात, त्यांनी रामचरित्र मानस म्हटलेलं आहे त्यांनी केलेल्या रामायणाला. म्हणजे ते मानस सरोवरासारखं आहे, पवित्र त्यात नद्या आहेत, नद्यांचं जल तिथून निर्माण झालेलं आहे. मानस सरोवर हे म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने, धार्मिक दृष्टीने त्याला फार महत्व आहे. तर हे जर रामचरित्र हे मानस सरोवर असेल तर त्यांनी सांगितलं त्याच्या चार काठावर रामकथा चार वेगवेगळ्या प्रकारे चालू आहेत म्हणून सांगितलं त्यांनी. म्हणजे कशा, तर एका काठावर भगवान शंकर पार्वतीला जे सांगतात ते रामायण आहे, की त्यात पूर्ण रामायणातलं अध्यात्म सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या तीरावर याज्ञवल्क्य भरद्वाज ऋषींना रामायण सांगतायत. ते कर्ममार्गाचा पुरस्कार करणारं आणि विशेष म्हणजे दैवी संपदा समोर ठेवून केलेलं आहे. आणि ती रामरायात कशी होती ह्या पद्धतीने एक आदर्श नेता आणि आपल्या वागणूक कशी असावी हे दाखवणारं चरित्र, अशा पद्धतीने रामांचं चरित्र दिलेलं आहे. मग तिथे ते राम सर्वव्यापी आहेत किंवा असा ज्ञानपर विचार नाहीयेत, त्यांच्या गुणांचा विचार आहे. तिसरं जे तिथे काकभूषुंडी ऋषी, ज्यांनी लाखो रामायण पाहिलेली आहेत, म्हणजे ते कित्येक कल्प आयुष्य त्यांना असल्यामुळे आणि रामभक्त असल्यामुळे एकतर त्यांनी कावळ्याचा योनी स्वीकारली, कारण खाण्यापिण्याचे नियम नाहीत, काही बाकी शुची अशुची काहीच नियम नाहीयेत त्या योनीत, आणि कुठेही कधीही पोचू शकतो कावळा. त्यामुळे तसं रूप त्यांनी, म्हणजे ती नीच योनी पण स्वीकारली का, तर रामरायांचं चरित्र कुठेही जिथे रामराय जातील तिथे जाऊन आपल्याला पाहता यावं. तर ते भक्तीच्या ऍस्पेक्टनी किंवा भक्तीपर रामायण सांगतात. आणि चौथा काठ जो आहे तिथे प्रपन्नत्वाच्या चा फोकस ठेवून रामायण. प्रपन्नत्व म्हणजे शरणागती. आता भक्तीपर आणि शरणागती हे खूप जवळच आहे, पण इथे त्यातल्या त्यात त्यांनी कसा विभाग केलाय की ज्यांना ईश्वराबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे, ज्यांना ईश्वराकडनं काही मागायचं नाहीये, उलट त्यांना आपलीही, म्हणजे आपण जी करतो ती कर्मही ईश्वराला अर्पण करायचे, किंवा ती कर्म किंवा जे काही जगात होतंय ते ईश्वरच करतो, हा जो अभ्यास ज्यांना करायचा आहे आणि तशी ज्यांची भक्ती मोठी आहे त्यांच्याकरता
काकभूषुंडी ऋषींचं रामायण आहे. आणि सर्वसामान्य जे जीव आहेत त्यांच्याकरता भारतातल्या सर्व संतांनी रामायण सांगितलंय की थोडं तरी इंटरेस्ट पण निर्माण व्हावा, आणि जी कलियुगातली एक परिस्थिती आहे आजची की सज्जन लोकांकडनंही पाप होत आहेत, दुर्जनांकडनं तर होत आहेत, त्यांना तर यशही मिळत आहे, पण सज्जनांकडनंही पाप होत आहेत. त्यामुळे एक निराशा आहे की आपल्याला यातनं कसं बाहेर पडता येईल. म्हणजे आपण जे बघतो बऱ्याच वेळा की ज्याला अध्यात्मात इंटरेस्ट आहे किंवा ज्याला धर्माबद्दल आस्था आहे किंवा देव या संकल्पनेवर विश्वास आहे, तीच लोक जास्त डिप्रेस झालेली दिसतात. का दिसतात? कारण त्याची माहिती व्हायला लागते तेव्हा स्वतःच आपण तपासून घेतल्यानंतर अरे बापरे, माझ्याकडनं इतकी जर पाप झालेली आहेत तर त्याचं फळ मला कसं मिळेल, काय मिळेल, अशा पद्धतीने उलटा विचार होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे तिकडे भगवान जसं महाराज बऱ्याच वेळा श्लोक घेतात की भगवान कसे आहेत. भगवंतांनीच सांगितलेलं आहे गीतेमध्ये की सुहृदः सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती, म्हणजे मी सर्व भूतांचा सुहृद आहे. आणि हे आपण बऱ्याच वेळा हा संदर्भ येतो कारण महाराजांनी हा बऱ्याच वेळा संदर्भ दिलाय. कारण महाराज म्हणतात की सुहृद या श्लोकाचं स्पष्टीकरण करताना गीता भाष्यात आचार्य सुहृद शब्दाची व्याख्या करतात. प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणा, म्हणजे जो प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता जो उपकार करतो तो सुहृद आहे. म्हणजे आपण आपल्याला अनुकूल वागो, प्रतिकूल वागो, कसाही वागो, त्याचं कल्याणच करायची इच्छा, आणि नुसती इच्छा नाही, भगवंताची इच्छा ही कार्य करणारी इच्छा आहे. संकल्प झाला की कार्य होतंय. तर असा तो सुहृद आहे. तर महाराज सांगतात प्रवचनात की यामुळेच भक्तियोगाचा उदय आहे. कारण ईश्वर कर्माचं फल देणारा आहे, तर त्याच्याबद्दल प्रेम वाटायच्या ऐवजी भीतीच वाटण्याची शक्यता जास्त आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो लोक सकाळी जाताना कसं तरी देवाला नमस्कार करून जातात. का? कारण नाही केलं तर भीती आहे माझं काहीतरी होईल, किंवा मी अमकं नाही केलं तर तमकं होईल, तमकं केलं तर असं होईल, या भीतीत बरेच जण असतात. तर देवाकडे जाताना भीती असणं म्हणजे कुठेतरी ती श्रद्धा कमी असण्यासारखं आहे. कारण देव सुहृद आहे. आपली आई आपल्यावर जे प्रेम करते ते देवानी त्याच्या प्रेमाचा थोडासा भाग तिला दिलाय. कारण तान्हं असताना त्या ईश्वराच्या प्रेमानेच तो जगू शकतो, कारण त्याला स्वतःला काही करता येत नाही. म्हणून स्वतःचं प्रेम आईला दिलंय. म्हणून मातृदेवो भव म्हणतात, कारण ईश्वराचं प्रेम जास्त मातेत ईश्वराने दिलेलं आहे. तर असा जो आहे, महाराज बऱ्याच वेळा उदाहरण देतात की गर्भातून बाहेर आल्यावर माता काळजी घेऊ शकेल, पण गर्भाच्या आत असताना माता त्याचं दुःख कमी करू शकत नाहीये. त्या सगळ्या द्रवात तो आहे, हालचाल नाही, मुटकुळू करून बसलेला आहे. हे सगळं जे आहे त्यातनं ती बाहेर काढू शकत नाही, आणि तिथे ती जिवंतही ठेवू शकत नाही. तर त्यामुळे तिकडे काय आणि बाहेर काय, संरक्षण करणारा असा ईश्वर आहे, आणि दयाळू तो आहे. तर तो ईश्वराच्या दयाळू भागाकडे जर लक्ष गेलं तर आपल्या जी भीती आहे किंवा आपली जी निराशा आहे किंवा आपली जी पुढे काय होईल हा जो आपल्याला कायम प्रश्न आहे, तर तो डायल्यूट होऊ शकतो, त्याची तीव्रता तरी कमी होऊ शकते. या दृष्टीने चौथ्या ह्याच्यावर सगळ्या संतांनी वेगवेगळ्या संतांनी रामायण सांगितले. पण याला फक्त एक एक्सेप्शन आहे, आणि ते एक्सेप्शन कोणाचं आहे तर ते नाथ महाराजांचं एक्सेप्शन आहे. कारण आपण सुरुवातीला जे वाचलं ते आठवतच असेल तुम्हाला की नाथ महाराजांनी जे भावार्थ रामायण सांगितलंय ते शंकरांनी जे पार्वतीला सांगितलंय तेच नाथ महाराज आपल्याला सांगतायत. त्यामुळे हे जे रामायण आपण ऐकतोय ते पूर्ण
अ, अ, अध्यात्म सांगणारं रामायण आहे. रामायणातल्या गोष्टी ज्या चालू आहेत तर त्याच्याबरोबर त्या गोष्टीतला आध्यात्मिक अर्थही सांगणारं हे रामायण आहे. आणि त्यामुळे ह्या रामायणाचा आपण जर बघितलं तर ह्याचं ना भावार्थ रामायणाचं आपण आता संतांचे बाकी ग्रंथ बघतो. ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, नामदेवांची गाथा आहे, तुकारामांची गाथा आहे, नाथांचं नाथ भागवत आहे. या सगळ्या ग्रंथांचे मराठी अर्थ मिळतात. याचं शोधून बघा, मराठी अर्थ मिळत नाही. एकच फक्त हिंदी अर्थ मिळतो आणि तो पण त्या त्या याचा म्हणजे पूर्ण एकत्र असा दिलेला आहे आणि खूप थोडक्यात दिलेला आहे. याचं कारण म्हणजे ह्याच्यात इतका आध्यात्मिक गुण भरलेला आहे. तर हा ग्रंथच म्हणजे हे आपण 2 PDF त्यातल्या एका PDF मध्ये तर 1640 पानं आहेत. ह्या दुसऱ्या ह्याच्यात अर्ध अर्ध छापलेले आहेत, त्याच्यात पण 1100 पेक्षा जास्त पानं आहेत. तर एवढा मोठा ग्रंथ आणि त्यात परत आध्यात्मिक गुण, त्यामुळे त्याचा विस्तार जास्त आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो कर्मपर अर्थ, मग तिथे भक्तीचा अ, अ, पूर्ण भाग आलेला नसतो. किंवा अ, जर शरणागताचा आपण म्हटला तर शरणागत म्हणजे सर्व समर्पण करणारा शरणागत नाही, आपल्या कलियुगात पिडलेला आणि याच्यातनं सुटक्या ज्याला पाहिजे त्याचा. तर त्याच्यात तर धड भक्तीही आलेली नाहीये, कर्मही आलेलं नाही. पहिल्यांदा तुम्ही विश्वास ठेवा आणि काहीतरी नामस्मरण सुरू करा, एवढा पुरतं आलेलं आहे. पण जसं वरवर जाऊ तसं त्याच्यात बाकी खालचे सगळे प्रकार आलेले आहेत. त्यामुळे आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवून जे रामायण सांगितलं गेलेलं आहे, जे शंकरांनी पार्वतीला सांगितलं आणि नाथ महाराज आपल्याला सांगतात, त्याच्यात फक्त आध्यात्मिक रहस्य किंवा ज्ञान आले असं नाही. ज्ञान आहे, भक्ती आहे, कर्म आहे. कर्माबरोबर श्रीरामांचे गुण आहेत आणि भक्ती तर ठाई ठाई भरलेली आहेच, पण त्याच्याबरोबर व्यवहारही आहे. म्हणजे पिता पुत्राच्या नात्यात पित्याशी आपण कसं वागायचं असतं, बंधूशी कसं वागायचं, धाकट्या बंधूशी कसं, मोठ्या बंधूंशी कसं. म्हणजे हे वाचता वाचता मला असं वाटलं की हे जर लहानपणीच वाचलं असतं तर जरा चांगलं आयुष्य काढता आलं असतं. इतकं हे आदर्श असं सगळ्यांची त्याच्यात उदाहरणं दिलेली आहेत. कौसल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता, या सगळ्यांची पण बहुतेक ते येऊन गेलं आपल्या ह्याच्यात की कौसल्या ही शुद्ध सत्वाच्या वर म्हणजे सुविद्या आहे. सुविद्येच्याही वर आहे म्हणजे ती. आणि सुमित्रा ही विद्या आहे, कैकेयी अविद्या आहे आणि मंथरेला कुविद्या म्हटलेले. म्हणजे जर त्या त्या व्यक्तीची बुद्धीची अवस्था किती मोठी आहे त्याप्रमाणे तिचं वागणं कसं आहे हा पण अभ्यास आहे. म्हणजे जर रामायणाचा अभ्यास केला, जसं आपण म्हणतो की महाभारताचा अभ्यास केला, तर आपल्याला वेगळा सायकोलॉजीचा अभ्यास करायची गरज नाही, कारण वेगवेगळ्या प्रकारची पात्र त्याच्यात आलेली आहेत. पण त्या लेवलला जायच्या आधी जे बेसिक आपल्याला जर समजून घ्यायचं असेल की सत्वगुणी माणूस कसा वागतो, सत्वगुणाच्या पलीकडे गेलेला व्यक्ती कशी वागते, रजोगुणी कशी वागते, तमोगुणी कशी वागते. तर कैकेयी ही वाईट नाहीये, ती सत्वाला धरून असताना ती सर्वात चांगली आहे. पतीलाही तिने वाचवलेलं आहे. रजोगुण जेव्हा सत्वाबरोबर लागतो तेव्हा तो स्वतःचाही उद्धार करून घेतो, आजूबाजूच्याही उद्धार करू शकतो. पण तोच जर तमाबरोबर लागला, कैकेयी जोपर्यंत कौशल्याच्या संगतीत होती तोपर्यंत तिचं वागणं कसं होतं की कौशल्या जितकं प्रेम दाखवेल त्याच्यापेक्षाही जास्त, कारण सत्व सकट रज असतो तेव्हा तो एक्सप्रेसही करतो. तर तेवढं तिचं रामावर प्रेम ती दाखवत असे म्हणजे होतही.
आणि ती जेव्हा तमाबरोबर गेली म्हणजे मंथरे बरोबर गेली तेव्हा तोच रजोगुण हा मारक झालेला आहे. तर असं सगळं पूर्ण रहस्यमय पण आहे. आणि त्याच्याबरोबर ह्याच्यात एक म्हणजे बॅलन्सिंग ऍक्ट पण आपल्याला ठेवायला लागतो. म्हणजे असं जेव्हा कथानक असतं की ज्याच्यात अध्यात्मही सांगितलेलं आहे आणि ज्याच्यात कथाही आहे, त्या कथेत आपले म्हणजे आराध्य दैवत असल्यामुळे ती भाव पण आहे. तर तिकडे अध्यात्माकडे लक्ष द्यायला गेलं तर ते कथा कशी चालली आहे किंवा ऍक्च्युअल जी झाल्या त्या घटनांकडे दुर्लक्ष होण्याचा संभव आहे. नुसतं घटनांकडे लक्ष दिलं तर त्यावेळी त्या त्या घटना होताना त्या त्या व्यक्तींचे भाव कसे असतील याच्या विचाराकडे लक्ष देणं कमी होतं. त्यामुळे ही कथा ऐकताना आपल्याला एका वेळी आपल्याला हे सगळे सेन्स ऑन ठेवून ऐकायला लागतं. की आध्यात्मिक अर्थ आहे. म्हणजे आता सुमित्रेकडनं कौसल्येकडे गेले, मग आता ती कौसल्या सापडली नाही. आता हे एवढी प्रस्तावना करण्याचं कारण म्हणजे कौसल्याच्या महालातलं जे वर्णन आहे ते इतकं आपण मॉडर्न लँग्वेजमध्ये म्हणू की हायटेक आहे की ते त्याच्यात बरोबर कथेची जी गोडी आहे किंवा त्याचा मातृवात्सल्याचा जो भाग आहे किंवा यांच्या पितृवात्सल्याचा यांचा कौशल्यबद्दलच्या प्रेमाचा भाग आहे त्याच्याकडे लक्ष कमी होऊ शकतं. तर त्यामुळे ऐकताना आपण किंवा वाचताना आपण सांगताना आपण ते जर व्हिज्युअलाइज करू शकलो तर या सगळ्याचाही मेळ आपल्याला एका वेळी साधता येतो. म्हणजे जसं आपण व्यवहारात इकडे तिकडे पाहताना ते व्यवहार ऍक्च्युअल आपण बघतो पण आणि त्याचं काहीतरी इन्फरन्स काढतो. तसं या कथेतला आध्यात्मिक इन्फरन्स तर नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. पण त्याच्याबरोबर जे व्हिज्युअल आहे ते शब्दातनं समजून घेणं हे प्रत्येकाचं आहे. कारण जसं त्या तसं दाखवू शकणारा हा महात्माच आहे. म्हणजे सद्गुरू जर महाराज जर आले आणि आपल्या डोक्यावर हात ठेवला तर दिसेल आपल्याला सगळं. पण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जर व्हिज्युअलायझेशन जरी केलं तरी ती कल्पना जरी असली किंवा ते इमॅजिनेशन आपण म्हणतो कल्पना जरी असली तरी ती अक्लिष्ट आहे. आपण योगसूत्रात बघितलं की कल्पना ही कायम अडकवणारी असते असं नाही. काही कल्पना बाकी कल्पनातनं बाहेर काढणाऱ्या असतात, वृत्तीचा छेद करणाऱ्या असतात. जसं की मानसपूजेचं आपण उदाहरण केलं. मानसपूजा ही पूर्ण कल्पना आहे. पण ती जर मनापासून केली, बाकी व्यवहाराकडनं लक्ष काढून आपल्यासमोर आपलं इष्ट बसलेलं आहे आणि त्याला आपण उपचार देतोय, त्याची सेवा करतोय, हे जर दृढ झालं तर ती कल्पना ही सत्यात उतरते. आपण नारायण स्वामींचं उदाहरण पाहिलेलं की ती मानसपूजेतली घालायची राहिलेली अंगठी डोळे उघडल्यावर त्यांच्या बोटात होती. तर हे एवढं सांगायचं कारण असं की हे जे सगळं एका वेळी पाहिजे ते त्याची टेस्ट आत्ताच्या कथानकात आहे. कारण खूपच नाथ महाराजांनी म्हणजे पूर्ण तो त्याचा आध्यात्मिक ऍस्पेक्ट जो आहे तो उघड करून सांगितलाय. तर आपण कुठपर्यंत आलो? ती कौशल्याची स्वानंद स्थिती म्हणून आहे बघ. हो हो, आपण आज तिथे गेलो तिथपासूनच पाहू. म्हणजे हिला सुमित्रेला लिंबलोण वगैरे केलं, दान वगैरे केलेलं आहे आणि आता ते दशरथ महाराज कौशल्याच्या महालात येतात. तर ते ओवी असे आता रायाची ज्येष्ठ राणी कौसल्या जे का धर्मपत्नी न समाये त्रिभुवनी तो गर्भाधानी श्रीराम. हे किती मोठं आहे. म्हणजे सच्चिदानंद जो परमात्मा आहे सर्वव्यापी आहे तिला आपल्या उदरात तिने सामावून घेतलेलं आहे. म्हणजे किती किती मोठी आहे ती. आई मोठी का? तर आई मोठी अशासाठी की कोणताही पुरुष भगवंताला उदरात नाही सामावून घेऊ शकत.
ते फक्त आईच करू शकते, याच्याकरता आई मोठी आहे. तर तशी ही कौसल्या माता आहे. आणि तो कशाने असा बांधला गेला, हे तर सर्वात मोठं, गर्भवास हा सर्वात मोठा सांगितले ना. हे कशामुळे होऊ शकतं? कारण आई तशी आहे. म्हणजे आता या डोहाळे कौसल्येला जे लागलेत ते राम प्रभू आल्यामुळे लागलेत, हे जरी झालं तरी राम प्रभू येण्यासाठी तिच्यात स्वतः ते गुण आहेत, किंवा त्या त्रिगुणांच्या पलीकडे असण्याची तिची ऑलरेडी अवस्था आहे. मागच्या वेळी आपण पाहिलंय की कुशल आहे ती, योग कर्मसु कौशलम, ते कौशल्य तिच्याकडे आहे म्हणून ती कौशल्य आहे. तर त्यामुळे ती मुळातच तिची वृत्ती शुद्ध सात्विक आहे. आणि त्यात रामरायांना तिने सामावून घेतलेलं आहे. आणि तिचं हे कसं कसं होऊ शकलं, म्हणजे नुसतं पोटात सामावलं असं नाही, तिने भावानेही सामावलं गेलेलं आहे. तो भाव तिचा आहे. पूर्वजन्मीची भक्ती असल्यामुळेच भगवंत येतात. त्यामुळे तो परमात्मा आपला पुत्र व्हावा हे वाटणं ही पण केवढी मोठी आहे. नाहीतर आपण म्हणजे साधी माणसं आहेत ती म्हणतात, अरे तो ईश्वर तो कसा मुलगा होईल, माझी काय लायकी आहे. तर इथे लायकीचा प्रश्न नाहीये, इथे भावाचा प्रश्न आहे. इतका जर भाव उत्पन्न झाला तर वेश्या जरी असली तरी तिला शंकर हे पती म्हणून मिळू शकतात. पिंगला वेश्येचं उदाहरण आहे शिवलीलामृतात आणि गुरुचरित्रात ती गोष्ट आलेली आहे की शंकर स्वतः तिची परीक्षा पाहायला येतात. आणि ते त्यांच्याकडचं जे स्फटिकलिंग असतं ते तिला हवं असतं. ती शिवाची उपासक असते आणि ते पाहिजे, तुम्हाला पाहिजे तितकी रक्कम देईल असं ती म्हणते. तेव्हा ते म्हणतात 3 दिवस माझ्या बरोबर पातिव्रत्याने राहा, तसं करायला कबूल केलंस तर मी हे देतो. आणि मग ते देतात. आणि मग ती गोष्ट आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की मग त्या मंडपाला आग लागते आणि ते लिंग जळून जातं. आणि मग ते त्या लिंगात माझा प्राण आहे यांनी सांगितलं असतं. व्यापारी रूपाने आलेले आहेत भगवान शंकर आणि ते पण गेले असं दाखवतात. तर केवळ त्या शब्दाकरता ती सती जायला निघते. आणि ती सती जायला निघते आणि मग अर्थातच शंकरांची, तिला थोडक्यात म्हणजे शंकरांची प्राप्ती होते. महाराज त्यावेळी म्हणालेत की आपल्या भारताचं वैभव इतकं होतं किंवा भारताचे संस्कार अशा होत्या की ह्या वेश्या असून सुद्धा त्या सती होत्या. तर सांगायची गोष्ट अशी की भाव जर एकदा निर्माण झाला तर तुम्ही जिथे आहात, कान्होपात्रेचं उदाहरण आहे, कोणत्या कुळात जन्माला आलात, नारदांचं उदाहरण आहे, दासीपुत्र ते होते, त्याचं काही नाही, ते सोडून तुमची उन्नती होते. तर तशी पहिल्यांदा भावानी देवाला बांधलेलं आहे तिने आणि मग तिने उदरात धारण केलेलं आहे. म्हणून इकडे म्हटलंय, जो त्रिभुवनी न समाये जाण, तो भावार्थी साठवे आपण, सद्भाव झालिया संपूर्ण, ब्रह्म परिपूर्ण हृदयाकाश काशी. आता सद्भाव झालिया परिपूर्ण याचा साधारण अर्थ तर आपण सरळ घेऊ शकतो की सद्भावनी पूर्ण असल्यामुळे ब्रह्म हृदयाकाशी येईल. पण तो सद्भाव, आपण बऱ्याच वेळा हे म्हणतो की मराठीत शब्दांचा अर्थ थोडासा डायल्यूट होत किंवा थोडासा बदलत जात, थोडासा वेगळा होतो. तर सद्भाव म्हणजे चांगला भाव आपण म्हणतो. म्हणजे चांगला म्हणजे खरा चांगला म्हणजे काय, तर सत्भाव. सत्भाव म्हणजे सर्व ठिकाणी सत भाव, म्हणजे सत्तत्व, सच्चिदानंद तत्व हे सर्वत्र आहे. हा भाव, भावाची जेव्हा पूर्णता होते म्हणजे ते ज्ञान पूर्ण आहे आणि ज्ञानाबरोबर तो भाव आहे. म्हणजे महाराजांनी जसं सांगितलं, ज्ञानमार्गाने जाणारे आहेत ते पण शांतरसाचे भक्तच आहेत, ज्ञानी भक्तच आहेत ते. कारण त्या ईश्वराच्या सच्चिदानंद स्वरूपाबद्दल श्रद्धा त्यांना आहेच आहे. तर तो सद्भाव पूर्ण झाल्यावरच
ब्रह्मपरिपूर्ण हृदयाकाशी म्हटलेले. मग तेव्हाच ते हृदयाकाशी म्हणजे आज्ञाचक्रात चा भेद होऊन परब्रह्म च ज्ञान आणि तो आनंदाचा अनुभव प्राप्त होतो. तर आता तिथून राजा उत्कंठेने कौसल्याच्या दर्शनाला जातो. आता सुरुवातीला म्हणजे ते तिच्या घराला मजले आहेत असं सांगितलेलं आहे. ही मजल्याची कल्पना ही आध्यात्मिक उन्नतीची किंवा वेगवेगळ्या चक्रांच्या हिशोबाने अशा दृष्टीनेही ती आली आहे. जसं पुढे येत जाईल तसं एक्सप्लेन करू. अडलं तर विचारा, कारण थोडासा कठीण विषय आहे. आणि मी मध्ये ओवी वाचण्यासाठी ग्रंथ समोर ठेवलाय, त्यामुळे हात वर कोणी केलेला कळला नाही तर डायरेक्ट मध्ये ऑन स्पीकर करून तुमचा अनम्यूट करून विचारलं तरी हरकत नाही. हा, तर पहिल्यांदा जेव्हा राजा तिथे जातो तर तिकडे महालातील त्यांना कुठे दिसत नाही. पहिल्यांदा शेजशयनी पर्यंकी पाहतो, म्हणजे पलंगावर त्यांच्या बेडरूम मध्ये शेजशयनी पलंगावर पाहतो, तर तिकडेही दिसत नाही. आणि आता हे म्हणतात की आता त्या कौशल्याची स्थिती काय पहा, म्हणजे ज्याला जन्म नाही तो अजन्मा जो आहे तो पोटी आलेला आहे, जो सर्वांचे गर्भवास चुकवतो तो गर्भात आलेला आहे, जो स्वतः ज्ञान सत चित आनंद आहे, सत या तत्वामुळे सगळं आहे. माया ही त्या सत तत्वामुळे, माया ही पण सत तत्वाचीच शक्ती आहे. चित ची शक्ती ही संवित शक्ती म्हणजे ज्ञानशक्ती आहे, आणि आनंद तत्वाची शक्ती ही आल्हादिनी आहे. तर त्यामुळे सत चित आनंद स्वरूप असलेला, सर्वव्यापी असलेला तो तिच्या उदरी आलेला आहे. आणि त्यामुळे त्याचे डोहाळे कसे असतील तर आपण बाकी ठिकाणी असं कथेत किंवा लेखकांच्या ज्यांची जिथपर्यंत बुद्धी गेलेली आहे त्याप्रमाणे ते डोहाळ्याचं वर्णन करतात. तर कुठे आपण ऐकतो की मी रावणाला मारीन वगैरे असे डोहाळे आले, तर असे आले नसतील असं काही म्हणता येत नाही. पण मुख्य डोहाळे काय आहेत ते इकडे समोर आलेले आहेत. तर इथे नाथ महाराज पण म्हणतात, ऐसा कौसल्या संभ्रम उदरी संभवला श्रीराम, पुसता डोहळियांचे काम आने आन वर्तले. म्हणजे डोळे काय आहेत ते सांगताना इतर काही तिने सांगितलेलंच नाहीये, किंवा इथे इतर काही वर्णन केलेलंच नाहीये, इतकं स्पष्ट सांगितलेलं. आता कौशल्याची कशी स्थिती झाली ते नाथ महाराज सांगतात. एक तर अखंड ती एकांतात राहते, कोणाचाही संग नको, ही तिची वृत्ती झालेली आहे. याचा अर्थ म्हणजे कोणाचाही नाही म्हणजे कोणाचाही नाही, अगदी पतीचाही नाही. म्हणजे याचा अर्थ पती परमेश्वर हे तिने सोडून दिले का, तर तसं नाही. सर्वाभूती परमेश्वर